नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, उद्या आहे दुर्गाष्टमी, म्हणजे 24 तारीख गुरुवारी आहे दुर्गाष्टमी. आणि बघा, दुर्गाष्टमी हा दिवस आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि बघा, उद्या जी दुर्गाष्टमी आहे ती श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी असल्यामुळे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. बघा, खरं तर आपण प्रत्येक दुर्गाष्टमीला, म्हणजे महिन्याला येते त्या प्रत्येक दुर्गाष्टमीला आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा ही करायची असते. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या दुर्गाष्टमीला आपण जर आपल्या कुलदेवीचा कुळाचार, त्यांची सेवा केली, त्यांची उपासना केली, त्यांचा कुळाचार केला तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही. बघा, काय होतं ना, कधी कधी आपल्या घरामध्ये बघा नेहमी म्हणजे सतत भांडणं होत राहतात किंवा घरामध्ये सतत कटकटी होत राहतात. कुठलंही काम करायला घेतलं तर ते काम पूर्णत्वास जात नाही. ही जी कारणं आहेत ही कशामुळे होतात? जेव्हा आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही. बघा, आपण महाराजांची तर सेवा करतच असतो, आपले गुरु म्हणून आपण त्यांची सेवा करतच असतो आणि करतात देखील. पण आपल्या कुलदेवीची सेवा करणं सुद्धा आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. बघा, आपलं कुठलंही कार्य करत असताना आपण सर्वात अगोदर आपल्या कुलदेवीचं स्मरण करत असतो. म्हणून बघा, आपल्याच्याने दररोज तर शक्य होत नाही ना, म्हणून आपण ही जी दुर्गाष्टमी जी प्रत्येक महिन्याला येत असते, तर या दिवशी तरी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायलाच पाहिजे. आता बघा, तुमच्याच्याने आत्तापर्यंत जर झाली नसेल तर उद्याची जी दुर्गाष्टमी आहे त्या दुर्गाष्टमीला तरी तुम्ही ह्या ज्या मी सांगणार आहे त्या सेवा करा. ती उपाय तुम्ही करू शकता. बघा, आपल्याला काय करायचं आहे, उद्या जी दुर्गाष्टमी आहे तर या दुर्गाष्टमीला सर्वात अगोदर म्हणजे बघा, तुम्हाला जर शक्य झालं तर प्रत्येक महिन्याला सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता. आता उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपली देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला दिवसभरात कधीही तुम्ही एक दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आता बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला 1-1.5 तास तरी लागतात. 1-1.5 तास लागून जातो. कधी जर वाचन स्लो असेल तर 2 तास सुद्धा लागून जातात. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे. आता दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा कसा करायचा, तर जे त्या पुस्तकामध्ये जेवढं दिलेलं आहे ते सर्व आधीचं नंतरचं सर्व आपल्याला वाचायचं असतं. आणि त्याच्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र सुद्धा आपल्याला वाचायचं असतं, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही हे सर्व पठण करता तेव्हा तुमचा एक पाठ होऊन जातो. तर या दिवशी आपल्याला एक पाठ करायचा आहे. बघा, जसं जमेल तसं करा, पण या दिवशी तुम्हाला आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ झालाच पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. बघा, आपण प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्चन करतो. कोणी बघा प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतात. पण बघा, आता तुमच्याच्याने दररोज होत नाही ना, किंवा पौर्णिमेला कदाचित एखाद्या पौर्णिमेला नाही झालं तर कमीत कमी उद्याची जी श्रावणातील जी दुर्गाष्टमी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. म्हणून या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन आता कुंकुमार्चन कसं करायचं? बघा, कुंकुमार्चन तुम्ही तुमच्या श्रीयंत्रावर करू शकता. तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवतेचा टाक असो, फोटो असो, मूर्ती असो, काहीही असो, त्याच्यावर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या फोटोवर, टाकावर तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. बघा, जर तुमच्याकडे फोटो नाही आहे, टाक नाही आहे, तर तुम्ही सुपारी ठेवा एक, आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करत असताना आपल्याला देवीची 108 नावं घ्यायची असतात आणि प्रत्येक नावाला नमो नमः म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. आता तुम्हाला जर 108 नावं माहीत नाहीत तर श्रीसूक्त म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. श्रीसूक्ताच्या प्रत्येक शेवटच्या प्रत्येक ओवीला आपल्याला नमो नमः म्हणायचं आणि त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं. आपल्या 2 बोटामध्ये कुंकू घ्यायचं आणि कुंकू त्या सुपारीवर, श्रीयंत्रावर, ज्याच्यावर करत आहात त्याच्यावर वाहत जायचं. त्याच्यानंतर आपल्याला ललिता सहस्त्रनाम स्तोत्र वाचायचं आहे. बघा, हे एक स्तोत्र अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे, ललिता सहस्त्रनाम. आता तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगलला शोधा किंवा यूट्यूबला सुद्धा तुम्हाला एकदम सहज मिळून जाईल. आता बघा, हे जर वाचणं शक्य नाही झालं तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता. आणि ललिता सहस्त्रनाम म्हणत प्रत्येक ओवीला सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता. ती अतिशय उच्च कोटीची सुद्धा सेवा मानली जाते. त्यामुळे जर शक्य झालं तर ललिता सहस्त्रनामान म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याच्यानंतर दुसरी सेवा म्हणजे बघा, आपल्याला 64 योगिनी यंत्र
बघा 64 योगिनी यंत्र हे आपल्याला उद्या आपल्या घरी आणायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावर बाहेरच्या बाजूला आपल्याला हे यंत्र लावायचं आहे. आता हे यंत्र घरी का लावतात तर बघा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास करावी, घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा कायमस्वरूपी वास राहावा, घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये यासाठी हे 64 योगिनी यंत्र लावलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा, वाईट शक्ती, निगेटिव्हिटी येऊ नये यासाठी हे आपल्या मुख्य दरवाजावर हे 64 योगिनी यंत्र लावलं जातं. जेव्हा आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती येतो तर त्याच्यामध्ये असलेली जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी हे 64 योगिनी यंत्र हे बाहेरच ठेवतं आणि तो माणूस, जो व्यक्ती आहे तो शुद्ध मनाने आपल्या घरामध्ये येतो आणि त्यामुळे घरामध्ये वादविवाद काहीही होत नाही, घरामध्ये कुठल्याही प्रकारची बाधासुद्धा प्रवेश करत नाही. इतकं प्रभावशाली हे 64 योगिनी यंत्र आहे. हे यंत्र तुम्हाला जर मिळालं तर उद्या म्हणजे दुर्गाष्टमीला आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे. आता हे यंत्र आणल्याच्या नंतर त्याची पंचोपचार पूजा करायची आणि ते जे यंत्र आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला त्याच्यावर नवार्णव मंत्राची 1 माळ म्हणायची आणि श्री स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ म्हणायची आणि नंतर ते आपल्या मुख्य दरवाजावर लावून द्यायचं आहे. आता हे 64 योगिनी यंत्र तुम्हाला कुठे भेटेल? तुम्हाला एखाद्या धार्मिक जे वस्तू मिळतात ज्या दुकानावर तिथे मिळून जाईल, किंवा जर तुमच्या जवळ एखादं श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल हे 64 योगिनी यंत्र. अतिशय प्रभावशाली असं हे 64 योगिनी यंत्र आहे. जर तुम्हाला भेटलं तर उद्या लावा आणि जर काही कारणास्तव तुम्हाला उद्याच्या अष्टमीला जर हे नाही मिळालं तर तुम्ही पुढच्या येणाऱ्या कुठल्याही दुर्गाष्टमीला तुम्ही हे 64 योगिनी यंत्र आपल्या दरवाजावर लावू शकता. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे, त्याच्यानंतर कुंकुमार्जन करायचं आहे, ललिता सहस्रनामाचं पठण करायचं आणि हे 64 योगिनी यंत्र आपल्या दरवाजावर लावायचं आहे. ही छोटीशी सेवा करा. पण बघा, आता तुम्हाला हे सर्व जर करणं शक्य नसेल तर कमीत कमी आपल्याला 16 वेळेस श्री महालक्ष्मी अष्टकमचा तरी तुम्हाला पाठ करायचा आहे. आता महालक्ष्मी अष्टकम आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ते अगदी छोटंसं आहे. वाचायला गेलं तर 1 ते 1.5 मिनिटं लागू शकतो, 2 मिनिटं लागू शकतात जास्तीत, इतकं छोटंसं आहे. तर हे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला 16 वेळेस याचा पाठ तरी आपल्या सायंकाळच्या वेळेला करा. दिवसभरात कधीही तुम्ही हा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करू शकता. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.